परदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मदची माझी होतसे. ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या. आपला जो विषय चालू आहे तो हा की समसमुच्चयवादाचं मत काय आहे. समसमुच्चयवाद म्हणजे मोक्षासाठी कारण केवळ ज्ञान न मानता कर्म उपासना सहित ज्ञान मानावं असं ज्यांचं मत आहे त्या मताला समसमुच्चयवाद असं म्हणतात. तर कशा रीतीने ते मोक्षासाठी कारण कर्मसहित ज्ञान आहे ते सांगतात त्याचा विचार आपण करत आहोत. कोणी कर्म उपासना सहित ज्ञान मोक्षास हेतू आहे असे म्हणतात. म्हणजे मोक्षाला कारण केवळ ज्ञान नाही किंवा केवळ कर्म नाही किंवा केवळ उपासना नाही तर कर्म उपासना सहित ज्ञान असेल तरच मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते असं जे लोक मानतात त्यांचे असे म्हणणे आहे की काय की आकाशात पक्षाचे एका पंखाने गमन होत नाही. गमनास दोन्ही पंखांची जरुरी असते. त्याप्रमाणे मोक्ष लोकासही एका ज्ञानरूपी पंखाने गमन होणार नाही. उपासना सहित कर्म या दुसऱ्या पंखांची जरुरी आहे. बघा दृष्टांत देतात हे लोक की यांचं म्हणणं आहे की समजा एखादा पक्षी आहे आणि त्या पक्षाला आकाशात उडायचं आहे पण त्याचा एक पंख जर तोडून टाकला एकच पंख जर त्याच्याजवळ असेल तर त्या एक पंखाने त्या पक्षाला आकाशात उडता येत नाही. आकाशात गमन करता येत नाही. जाणं त्याचं होऊ शकत नाही. त्याला आकाशात जर भरारी मारायची असेल तर दोन्हीही पंखांची जरुरी आहे. जसं त्याप्रमाणे ज्या मोक्ष लोकाला जायचं आहे मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याला सुद्धा त्या मोक्षापर्यंत जाण्यासाठी केवळ एक ज्ञानरूपी पंख उपयोगाचा नाही किंवा केवळ एक उपासनासहित कर्म हा पंख उपयोगाचा नाही. दोन्ही पंख पाहिजे. अर्थात ज्ञानही पाहिजे आणि उपासनासहित कर्मही पाहिजे. म्हणजे ज्ञानरूपी एक पंख आणि उपासनासहित कर्म हा दुसरा पंख असे दोन्ही असतील तरच तो मोक्ष लोकात जाऊ शकतो असा यांचा सिद्धांत. त्याप्रमाणे मोक्ष लोकाचे एका ज्ञानरूप पंखाने गमन होणार नाही. उपासनासहित कर्म या दुसऱ्या पंखांची जरुरी आहे. उपासना ही मानस कर्म असल्यामुळे कर्म हा एक पंख आहे आणि कर्म व उपासना असे दोन नाहीत. उपासनाचे कारण उपासना हे काही वेगळं नसून ती उपासना सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. म्हणून उपासनासहित कर्म हा एक पंख आणि ज्ञान हा एक पंख
असे 2 पंख असतील, अर्थात दोन्ही असतील, तरच मोक्ष मिळेल असं यांचं मत. दुसरा दृष्टांत असा की रामेश्वर सेतू दर्शनाने पापाचा नाश होतो. त्यात सेतू दर्शन प्रत्यक्ष ज्ञानरूप आहे, परंतु केवळ सेतूच्या प्रत्यक्ष ज्ञानाने पाप नाश होत नाही. त्यास भक्तीसह वर्तमान गमन कर्माची सहाय्यता पाहिजे. श्रद्धा रहित पुरुषाचे केवळ हे सेतू ज्ञानाने पाप निवृत्त होत नाही. जसे सेतूचे ज्ञानास पाप निवृत्तीरूप फलाकरिता श्रद्धागमनादी कर्माची जरुरी असते, त्याप्रमाणे बघा एक दुसरा दृष्टांत देतात की हे समसमुच्चयवादी म्हणतात की एक सिद्धांत आहे, प्रमाणभूत वार्ता आहे काय की रामेश्वर जो सेतू आहे त्या रामेश्वरावर जर आपण गेलो, त्या रामेश्वर सेतूचं दर्शन घेतलं तर पापाचा नाश होतो. त्या रामेश्वर सेतूचं दर्शन घेणं म्हणजे त्याला पाहणं, हे झालं प्रत्यक्ष ज्ञान, सेतूचं ज्ञान. मग सेतूचं ज्ञान झालं तर पाप नष्ट होतं. पण केवळ सेतूचं ज्ञान हे पापाच्या नाशाला कारण नाही. मग काय पाहिजे? ज्या वचनाने सांगितलं आहे की सेतूचं दर्शन केलं म्हणजे पापाचा नाश होतो, त्या वचनावर श्रद्धा पाहिजे. ज्या शास्त्रात सांगितलंय त्या शास्त्रावर श्रद्धा पाहिजे. आणि नुसती श्रद्धा असेल तरी जमणार नाही, तेथपर्यंत गमन करावं लागेल, जावं लागेल. म्हणजे श्रद्धा सहित गमन रूपी जाणेरूपी कर्म आणि सेतूचं ज्ञान, म्हणजे सेतूचं ज्ञान ही एक बाजू आणि श्रद्धेसहित तेथपर्यंत जाणं, कर्म करणं ही एक बाजू. अशा दोन्ही गोष्टी असेल तरच त्या सेतू दर्शनाने पापाचा नाश होणार आहे. श्रद्धा नसेल, नुसतं सेतूचं ज्ञान झालं तर त्या ज्ञानापासून पापाचा नाश होत नाही. किंवा श्रद्धा आहे पण गमनरूपी क्रिया तिथपर्यंत घडत नाही, नुसतं शब्दाने सेतूचं ज्ञान आहे, सेतूचं ज्ञान झालं म्हणजे पापाचा नाश होतो एवढं शास्त्र वचनानुसार माहिती आहे. श्रद्धाही आहे पण गमनरूपी क्रिया, तिथे जाणेरूपी क्रिया जर तेथपर्यंत घडत नसेल तरी सुद्धा पापाचा नाश होत नाही. मग पापाचा नाश होतो, पण त्यासाठी दोन्ही गोष्टीची जरूरत आहे. दोन्ही गोष्टी म्हणजे एक ज्ञान, सेतूचं दर्शन म्हणजे ज्ञान ही एक गोष्ट, आणि श्रद्धेसहित तेथपर्यंत जाणेरूपी क्रिया कर्म ही दुसरी गोष्ट. हे दोन्ही असेल तर पापाचा नाश होतो. हा झाला दृष्टांत. पापाचा नाश करण्यासाठी दोन्ही पाहिजे. त्याप्रमाणे काय सांगतात की जसे सेतूचे ज्ञानास पाप निवृत्तीरूप फलाकरिता, सेतूचं ज्ञान पाप निवृत्तीरूपी फल देणार आहे, पण त्या ज्ञानाला जोडी मदत पाहिजे श्रद्धेसहित कर्माची. ते सांगितलं की जसे सेतूचे ज्ञानास पाप निवृत्तीरूप फलाकरिता श्रद्धा गमनादी कर्माची जरुरी असते, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानासही मोक्षरूप फलोत्पत्ती करिता कर्म उपासनेची जरुरी आहे. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान हे कारण आहे, मोक्ष हे कार्य आहे. ब्रह्मज्ञानाने मोक्ष मिळणार निश्चित, आम्ही मान्य करतो. पण नुसत्या ब्रह्मज्ञानाने मोक्ष मिळणार नाही, तर त्या ब्रह्मज्ञानाला मदत करण्यासाठी कोणीतरी पाहिजे. आणि मग कोण पाहिजे? तर कर्म आणि उपासना, उपासनेसहित कर्म जर त्या ब्रह्मज्ञानाला जोडी मिळेल तर त्या ब्रह्मज्ञानाने मोक्ष मिळणार आहे. नुसत्या ब्रह्मज्ञानाने मोक्ष मिळणार नाही. ब्रह्मज्ञानाला जोडी मदत पाहिजे उपासनेसहित कर्माची. म्हणजे दोन्ही बरोबर अनुष्ठान घडलं पाहिजे. ज्यावेळेस ब्रह्मज्ञान संपादन केल्या जात आहे त्याच वेळेस कर्म आणि उपासनाही जोडला असली पाहिजे, तरच त्या ज्ञानाने मोक्ष मिळेल, असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि ज्यांचं असं मत आहे त्यालाच समसमुच्चयवादी असं म्हणतात. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानासही मोक्षरूप फलोत्पत्तीकरिता कर्म उपासनेची जरुरी आहे. आणि ज्यांच्या मतात केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानतात, त्यांनाही कर्म उपासनेस
मोक्षाचे कारण मानले आहे. त्यांनीही कर्म उपासनेस मोक्षाचे कारण मानले आहे. जे लोक असं म्हणतात की ज्ञानाने मोक्ष मिळतो, त्यांनी सुद्धा कर्म उपासनेचा अंगीकार केलेला आहे. वेदांत मतामध्ये ज्ञानानेच मोक्ष होतो, पण ज्ञानाने जरी मोक्ष होत असला तरी आरंभीला सुरुवातीला अंतकरणातले मल आणि विक्षेप निवृत्तीकरिता कर्म आणि उपासनेची जरूरत मानलेलीच आहे, क्रम समुच्चय रूपाने का होईना. मग जर तुम्हाला कर्म आणि उपासना मानायचीच आहे तर क्रमाक्रमाने न मानता ज्या काळात ब्रह्मज्ञान आहे त्याच काळात कर्म उपासना सुद्धा असली पाहिजे असं माना. असं जे लोक म्हणतात तेच आहे समसमुच्चयवाद्यांचं मत. त्यांनीही आणि ज्यांच्या मतात केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानतात त्यांनीही कर्म उपासनेस मोक्षाचे कारण मानले आहे. मोक्षाचं कारण कर्म उपासनेला त्यांनीही मानलं आहे. कारण शुद्ध आणि निश्चल अंतकरणात ज्ञान होते असा त्यांचा सिद्धांत आहे. अंतकरण शुद्ध असलं पाहिजे, निश्चल म्हणजे स्थिर असलं पाहिजे. अशा अंतकरणामध्येच काय होतो, ज्ञानाचा उदय होतो. शुद्ध आणि निश्चल अंतकरणात ज्ञान होते असा त्यांचा सिद्धांत आहे. ती अंतकरणाची शुद्धता आणि निश्चलता कर्माने आणि उपासनेने होते. म्हणून कर्म उपासना ज्ञानाची हेतू आहे. जशी कर्म उपासना ज्ञानाचा हेतू मानतात त्याचप्रमाणे मोक्षाची ही कर्म उपासना हेतू मानणे योग्य आहे. बघा काय म्हणतात समसमुच्चयवादी, म्हणजे मोक्षाला कारण तुम्ही कोण मानता हो? ज्ञान. समसमुच्चयवादी विचारतात त्यांना, कुणाला? की जे लोक केवळ ज्ञानानेच मोक्ष मानतात त्यांना. किंवा तुमच्या मतामध्ये मोक्षाला कारण कोण आहे? ज्ञान. आणि ज्ञानाला कारण तुम्ही कोण मानलं आहे? निष्काम कर्म आणि उपासना परंपरेने. मग तुम्ही ज्ञानासाठी कारण जशी कर्म आणि उपासना मानता तशी मोक्षासाठी सुद्धा कारण कर्म आणि उपासना असं माना. म्हणजे एकंदरीत कर्म आणि उपासनेसहित ज्ञान असेल तरच मोक्ष मिळेल असा अंगीकार करा. ज्याप्रमाणे श्रद्धासहित गमनरूपी कर्म असेल आणि त्याच्यासहित सेतूचं दर्शन झालं तरच पापाचा नाश होतो, त्याप्रमाणे उपासनेसहित कर्म आणि त्याला जोडी जर ज्ञान असेल तरच मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते असा अंगीकार करा. म्हणजे मोक्षाला कारण केवळ ज्ञान न म्हणता उपासनेसहित कर्म आहे असा अंगीकार करा, असं समसमुच्चयवाद्यांचं म्हणणं आहे. तर आतापर्यंत त्यांनी दोन दृष्टांत दिले. एक पक्षाचा दृष्टांत दिला आणि दुसरा सेतू दर्शनाचा दृष्टांत दिला. अजून काय म्हणतात ते पहा. ज्याप्रमाणे जलसिंचन वृक्षोत्पत्तीस आणि फलासेतू आहे तशीच कर्मोपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष त्यासही हेतू आहे असे मानणे योग्य आहे. बघा दृष्टांत देतात आणखीन तिसरा, म्हणजे झाड आहे, वृक्ष. वृक्षाला पाणी टाकलं, पाणी घातलं, जलसिंचन केलं, तर वृक्षाला केलेलं जलसिंचन हे वृक्षाच्या वाढीसाठीही कारण आहे आणि फळासाठी सुद्धा कारण आहे. जर पाणी टाकलं नाही झाडाला, झाड वाढणार नाही, उत्पन्न होणार नाही, वाढणार नाही, हिरवं राहणार नाही, फळही येणार नाही. जसं जलसिंचन हे झाडाच्या उत्पत्तीसहित फलाला कारण आहे, त्याप्रमाणे कर्म आणि उपासना ही ज्ञानाला कारण तर आहेच, पण ज्ञानाला कारण असूनच्या असून ज्ञानाचं कार्य जो मोक्ष, त्या मोक्षाला सुद्धा कारण कर्म उपासना आहे असं माना. म्हणजे कर्म उपासनेचं फल ज्ञानही आहे आणि त्या कर्म उपासनेचं फल मोक्षही आहे असं माना. म्हणजे मोक्षाला कारण जसं ज्ञान आहे तसं मोक्षाला कारण उपासनेसहित कर्मही आहे असा अंगीकार करा, असं समसमुच्चयवादी सांगतात. ज्याप्रमाणे जलसिंचन वृक्षोत्पत्तीस आणि फलासेतू आहे तशीच कर्म उपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष त्यासही हेतू आहे असे मानणे योग्य आहे. मग कदाचित कोणी म्हणेल का हो, वनातील
जंगलातील जो वृक्ष आहे त्याला कोण जलसिंचन करतं? तिथं जलसिंचन तर केल्या जात नाही, तरी सुद्धा वृक्ष राहतात, त्याला फलही येतात. ते कसं? तर त्याचं उत्तर देतात की बाबा रे, जरी वनातल्या वृक्षाला जलसिंचन करताना कोणी दिसत नसलं तरी पण त्या झाडांच्या मुळ्याशी पाण्याचा संबंध हा असतोच, आणि म्हणून ते पाणी वृक्षोत्पत्ती आणि फलाला कारण आहे. जरी वनातील वृक्षास जलसिंचना वाचून फले येतात तरी वृक्षाच्या मुळाशी जलाचा संबंध असतोच. जल संबंध नसेल तर फले येणार नाहीत. असो एकंदर विवेचनावरून कर्म, उपासना आणि ज्ञान ही तिन्ही मोक्षास हेतू आहे, तिघही मोक्षाला कारण आहे असंच मानलं पाहिजे, असं समसमुच्चयवाद्यांचं मत आहे. ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान कर्म करीत असल्याचे दिसते. दुसरी गोष्ट, ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तो ज्ञानी व्यक्ती कर्म करताना दिसतोय. ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान कर्म करीत असल्याचे दिसते. यावरून दुसरे असेही म्हणता येईल की जरी केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानले तरी ज्ञान रक्षणाकरिता कर्म उपासनेची आवश्यकता आहे. बघा आता यांचं मत असं आहे की म्हणे ठीक आहे, ज्ञानाने मोक्ष होतो, ज्ञानानेच होतो असं जरी मानलं तरी पण एकदा का ज्ञानापासून मोक्ष उत्पन्न झाला तर उत्पन्न झालेला जो मोक्ष आहे तो मोक्ष त्याचं रक्षण करण्यासाठी तरी कर्म आणि उपासना केली पाहिजे. म्हणजे कशावरून? ज्या अर्थी ज्ञानी पुरुष सुद्धा कर्म आणि उपासना करताना दिसतो त्या अर्थी मोक्ष रक्षणासाठी तरी कर्म उपासना ही आवश्यक आहे. असे मानले तरी ज्ञान रक्षणाकरिता कर्म उपासनेची आवश्यकता आहे. म्हणजे प्रथम ज्ञानोत्पत्तीकरिता आणि पश्चात ज्ञान रक्षणाकरिता कर्म उपासना अवश्य केलीच पाहिजेत. बघा म्हणजे यांचं म्हणणं काय, मोक्ष उत्पन्न होण्याच्या अगोदर सुद्धा कर्म उपासना आवश्यक आहे. कशासाठी? मोक्ष उत्पन्न होण्यासाठी, ज्ञान उत्पन्न होण्यासाठी. आणि एकदा का मोक्ष झाला, मोक्ष मिळाला तर त्या मोक्षाचं किंवा त्या ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी कर्म उपासना ही केली पाहिजे. म्हणजे प्रथम ज्ञानोत्पत्तीकरिता आणि पश्चात ज्ञान उत्पन्न झाल्यावर ज्ञान रक्षणाकरिता कर्म उपासना अवश्य केलीच पाहिजे. ज्ञानोत्तर काली ज्ञानवान कर्म उपासनेचा त्याग करील तर जला वाचून वृक्षाचा नाश होतो, त्याप्रमाणे उत्पन्न झालेले ज्ञान नष्ट होईल. ज्ञानोत्तर काली ज्ञान उत्पन्न झाल्यावर समजा एखाद्या ज्ञानी पुरुषाने कर्म आणि उपासनेचा त्याग केला, कर्म उपासना करण्याचं सोडून दिलं तर होईल काय? ज्याप्रमाणे पाण्या वाचून पाणी जर दिलं नाही तर वृक्षाचा नाश होतो, त्याप्रमाणे जरी त्याला ज्ञान प्राप्त झालं आहे तरी त्याने कर्म उपासना केली पाहिजे. जर कर्म उपासना केली नाही तर त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेलं ज्ञान नष्ट होईल. ते ज्ञान नष्ट होऊ नये, त्या ज्ञानाचं रक्षण व्हावं, आणि म्हणून ज्ञान झाल्यावर सुद्धा कर्म उपासना केली पाहिजे. ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान कर्म उपासनेचा त्याग करील तर जला वाचून वृक्षाचा नाश होतो, त्याप्रमाणे उत्पन्न झालेले ज्ञान नष्ट होईल. शुद्ध अंतःकरणात ज्ञान होते हे उभय पक्षात निर्वाद आहे. शुद्ध अंतःकरणातच ज्ञान होते, अंतःकरण शुद्ध नसेल तर ज्ञान होत नाही, हे दोन्ही मताला मान्य आहे. समसमुच्चयवाद्यांनाही मान्य आहे आणि क्रमसमुच्चयवाल्यांनाही मान्य आहे. म्हणून ज्ञानोत्तर काली ज्ञानवान कर्म न करील तर त्यास पाप होईल, आणि उपासना न करील तर अंतःकरण पुन्हा चंचल होईल. म्हणून ज्ञान झाल्यावर सुद्धा त्याने कर्म केलं पाहिजे. जर कर्म केलं नाही तर पाप होईल, आणि जर उपासना केली नाही तर अंतःकरण पुन्हा चंचल होईल. मग त्या मलिन आणि चंचल अंतःकरणात ज्ञान राहणार नाही. आपल्या अंतःकरणात उदित झालेलं ज्ञान सतत राहावं असं जर एखाद्या ज्ञानाला वाटत असेल तर त्याने कर्म केलं पाहिजे आणि उपासनाही केली पाहिजे. जसा उदाहरण, सुकलेल्या भूमीत उत्पन्न झालेला वृक्ष राहत नाही, आहे की नाही? वृक्ष आहे, झाड आहे, लावला आहे, पण जमीन शुष्क आहे. तर शुष्क जमिनीमध्ये जसं वृक्ष राहत नाही, नष्ट होऊन जातो, त्याप्रमाणे कर्म आणि उपासना रहित अंतःकरणामध्ये ज्ञान राहत नाही. आणि म्हणून ज्ञान सतत टिकून राहावं
असं जर वाटत असेल तर कर्म उपासना केली पाहिजे. जसं सुकलेल्या भूमीत उत्पन्न झालेला वृक्ष राहत नाही, किंवा संस्काराने शुद्ध केलेल्या स्थानी वेदपाठी ब्रह्मचारी राहतात व तेच स्थान काही निमित्ताने मलिन झाले तर त्या स्थानाचा त्याग करतात. समजा एखादं स्थान, एखादी जागा आहे, गंगेच्या काठाला आहे, पवित्र आहे, आणि त्याला वेद संस्कार करून शुद्ध केलेली आहे, पवित्र केलेली आहे. तिथं राहतात कोण? ब्रह्मचारी म्हणा, वेदपाठी म्हणा, ब्राह्मण म्हणा, साधू राहतात. पण समजा काही योगाने, काही कालाने, काही ऑटोमॅटिक किंवा कोणीतरी दुष्ट व्यक्तीने ते स्थान अपवित्र केलं, तर अपवित्र झालेल्या त्या स्थानी वेदपाठी किंवा ते साधू ब्रह्मचारी राहत नाही, त्या स्थानाचा त्याग करतात. त्याप्रमाणे ज्या अंतःकरणामध्ये ज्ञान उदित झालेलं आहे ते अंतःकरण जर पुन्हा मलिन होईल किंवा चंचल होईल तर त्या मलिन झालेल्या आणि चंचल झालेल्या अंतःकरणात ज्ञान राहणार नाही. ज्ञान सतत अंतःकरणात राहावं असं जर वाटत असेल तर त्या ज्ञानी पुरुषाने सुद्धा कर्म आणि उपासना केली पाहिजे. कारण कर्म न करील तर त्याला पाप होईल, उपासना न करील तर अंतःकरण चंचल होईल, आणि पाप म्हणजे मल आणि चंचलता जर अंतःकरणात आली तर ज्ञान हे तिथून निघून जाईल, ज्ञान राहणार नाही. म्हणून ज्ञान झाल्यावर सुद्धा त्या ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी कर्म उपासना केली पाहिजे, असं हे समसमुच्चयवाद्याचं मत आहे. या मताचं खंडन पुढे होणार आहे. शास्त्राचा सिद्धांत असा नाही आहे, परंतु समसमुच्चयवाद्याचं काय मत आहे हे सध्या सांगितलं जात आहे, हे विसरायचं नाही. त्याप्रमाणे तर त्या स्थानाचा त्याग करतात. त्याप्रमाणे कर्म उपासनेचा त्याग केल्यामुळे मलिन आणि चंचल अंतःकरणात ज्ञान राहणार नाही. म्हणून कर्म उपासना ज्ञान रक्षणास तरी अवश्य हेतू आहेत. म्हणून कर्म उपासना ही निदान ज्ञान रक्षणासाठी तरी अवश्य उपयोगाची आहे. एकंदरीत ज्ञान उत्पन्न होण्यासाठीही कर्म उपासनेची जरूरत आहे, आणि ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर त्या ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा कर्म उपासनेची आवश्यकता आहे. म्हणून कर्म उपासना ज्ञान रक्षणास तरी अवश्य हेतू आहेत. अशा रीतीने कर्म उपासना आणि ज्ञान ही तिन्ही मोक्षाचा हेतू आहेत असा अंगीकार करावा. किंवा मोक्षास हेतू ज्ञान आहे आणि ज्ञान रक्षणाचा हेतू, ज्ञान रक्षणासाठी कारणीभूत कर्म उपासना आहेत असा अंगीकार करावा. आहे की नाही? दोन्ही अंगीकार करावा, निदान दोन्हीपैकी एक तरी अंगीकार करावा. काय? की मोक्षासाठी कर्म उपासनेत ज्ञान कारण आहे, पहिली गोष्ट हा अंगीकार करावा. हे जर मान्य नसेल तर कमीत कमी मोक्षाला कारणीभूत जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी तरी कर्म उपासना आवश्यक आहे असा अंगीकार करावा. किंवा मोक्षाचा हेतू ज्ञान आहे आणि ज्ञान रक्षणाचा हेतू कर्म उपासना आहे असा अंगीकार करावा. कोणताही प्रकार पत्करला तरी ज्ञानवानास कर्म उपासना कर्तव्य आहे, केलीच पाहिजे त्याने, ज्ञानी झाला तरी असे सिद्ध होते. या पक्षात असं जे लोक मानतात काय की मोक्षासाठी उपासनेसहित कर्म आणि ज्ञान हे कारण आहेत असं ज्यांचं मत आहे, किंवा उत्पन्न झालेल्या ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी कर्म उपासना आवश्यक आहे असं ज्यांचं मत आहे, या पक्षाला म्हणजे या मताला समसमुच्चयवाद असं म्हणतात. परंतु त्या समसमुच्चयवादाचं कसं चुकतं, कसा त्यांचा चुकीचा सिद्धांत आहे, ही गोष्ट समजावून सांगायची आहे. ती पुढच्या हेडिंगमध्ये येणार आहे, समसमुच्चयवादाचे खंडन. आतापर्यंतच्या चिंतनानुसार समसमुच्चयवादाचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकलं, ते समजावून घ्या, म्हणजे त्याचं खंडन कसं केलं जातं ही लक्षात येईल. म्हणून आज इथंच थांबू, पुढचा विचार उद्या घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.